घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पूर्णपणे आता सारंगने चुकीचा निर्णय घेत सारंग हरलेला असतो आणि ऐश्वर्याचा तिच्या अंगाशी डाव आलेला. त्यावरती इकडे होस्ट अनाऊन्स करायला लागतात. म्हणजे खरं सांगायचं तर हरता हरता ही बाजी जिंकलेली आहे. आधी सारंग रणदिवे यांनी पोटात दुखण्याची ॲक्टिंग केलेली आहे आणि त्यांनी योग्य वेळी आता ऋषिकेश सावध झालेले आहेत. कारण सारंग रणदिवे यांनी कूटनीती केलेली आहे. कूटनीती करत त्यांनी या सगळ्यामध्ये स्वतःच्याच भावाला हरवण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न निंदनीय आहे. म्हणजे आम्ही या प्रयत्नाचं कधीही समर्थन करायचं नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे गनिमी कावा केला तसा गनिमी कावा करायचा यांचा जर का डाव होता तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांनी जो काही गनिमी कावा केला ना तो शत्रू संगे, आपल्या लोकांसंगे नाही. आणि तुम्ही तर स्वतःच्या भावाशी हे करायला निघालात. आणि मी या सगळ्यामध्ये ऋषिकेश रणदिवे यांचं कौतुक करू इच्छितो की त्यांनी इतकं भावासोबत हे आहे त्यांचं प्रेम की त्यांनी आपली दोरी सुद्धा सोडली. ऋषिकेशने सारंगला आता चितपट केल्यामुळे सगळेच जण ऋषिकेशचा उदो करतात आणि ऋषिकेशचं कौतुकाचा वर्षाव होतो. आणि आता ही स्पर्धा ऋषिकेश जिंकलेला असतो. पण फक्त हा एकच राऊंड नसतो. त्यानंतर 3 स्पर्धक विजेते असतात आणि त्या 3 स्पर्धकातून सुद्धा आता तिघांची मिळून कॉम्पिटिशन होणार असते. आणि ही सुद्धा स्पर्धा अशी चुरशीची रंगते. शेवटी आता इकडे सौमित्र आणि ऋषिकेश हे समोरासमोर येणार असतात. ऋषिकेश आणि सौमित्र जरी समोरासमोर आले तरी सुद्धा ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकतो. ऋषिकेशने स्पर्धा जिंकल्यावर सुमित्रा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये ऋषिकेशचं कौतुक करायला लागते. जजेस सुद्धा ऋषिकेश आणि जानकी या दोघांचं भरभरून कौतुक करत असतात आणि दोघांनाही खूप आता प्रेमाचा हे मिळतो, वर्षाव मिळत असतो. त्यानंतर 2 कॉम्पिटिशन जिंकून झालेले असतात. ऑलरेडी 2 कॉम्पिटिशन जिंकून झाल्यामुळे आता उरलेल्या 4 कॉम्पिटिशनवरती सगळा निर्भर असतं. त्यावरती जानकी सांगते, ऋषिकेश आपण जिंकलो. अवंतिका सांगते, हो वहिनी तुम्ही जिंकलात. आता ऐश्वर्या पेटून उठते. ऐश्वर्या घरी येते. काय सारंग मोठे मारे बाता मारत होतात की मी असं करीन, मी तसं करीन, मी तुम्हाला जिंकून दाखवीन असं म्हणत असताना सगळी टायटाय फिस करून टाकलीत. तिथे मला किती अपमानास्पद वाटलं. तुम्हाला बुद्धी पण नाही आहे आणि उंची पण नाही आहे आणि तुमच्या बुद्धीला पण उंची नाही आहे असं म्हणत इकडे ऐश्वर्याने चांगलाच त्याचा अपमान केलेला असतो. आणि त्यावरती सारंग म्हणतो, ऐश्वर्या तुम्ही माझा इगो दुखावताय. ऐश्वर्या म्हणते, आहे तुम्हाला इगो आहे? सारंग, मला नाही वाटत की तुम्हाला इगो आहे. जर तुम्हाला इगो असताना तर तुम्ही का होईना ऋषिकेश दादाला साम दाम दंडभेद करून हरवलं असतं. यावरती सारंग म्हणतो, हा माझा प्रांतच नव्हता. खरं सांगायचं तर मी माझा प्रांत सोडून इतका कपटीपणा कधी माझ्या आयुष्यात केला नव्हता जो आज तुमच्यामुळे मी केलेला आहे. आणि खरं सांगायचं तर हा कपटीपणा मला आवडत सुद्धा नाही आहे. पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही असं बोलू नका. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, ते काही नाही, 3री फेरी जिंकायची. मग ऐश्वर्या त्याला आता कॉल लावते. ऐश्वर्या कॉल लावून त्याला आता विचारते, आता काय 3ऱ्या फेरीचं सांगशील का मला? यावरती तो सांगतो, मॅडम 3ऱ्या फेरीचं अजून काही ठरलेली नाही आहे. ऑन दी स्पॉट ही फेरी होणार आहे. त्यामुळे तुम्ही या. मी थोडा वेळ आधी तरी तुम्हाला सांगू शकेन. ऐश्वर्या चिडते. आणि 2 लाख रुपये तुला कशासाठी दिलेत? मी या कारणासाठी 2 लाख दिलेत का? 2 लाखाचा आता उपयोग काय आहे? त्यामुळे लवकरात लवकर मला आधी सांग. यावर तो म्हणतो, मॅडम अहो असं काय करताय? तुम्ही मला पैसे दिलेत ना. मला पैसे दिले असते तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ठरवणारे आयोजक आहेत. मी इथला एक साधा क्रू मेंबर आहे. मला कोण विचारणार आहे? त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका. मी सकाळपर्यंत तुम्हाला सगळं सत्य सांगतो. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या म्हणते, हे बघ सकाळी लवकर सांग, नाहीतर मी तयारी कशी करणार आहे? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐश्वर्या फोन ठेवल्यावरती सारंग म्हणतो, काही कळलं का? ऐश्वर्या म्हणते, काहीही कळलेलं नाही आहे. सगळ्या गोष्टीची माती झालेली आहे. यावरती सारंग म्हणतो, असं बोलू नका.
कारण मला खूप टेन्शन आले. तुम्ही जर का असं बोललात तर आपण तिसरा राऊंड हरलो तर. यावरती ऐश्वर्या म्हणते, हे बघा, तिसरा राऊंड हरलो ना आणि जर तिसरा राऊंड ऋषिकेश जिंकला तर आपलं काही खरं नाहीये. पण तो आपल्याला ऑन दी स्पॉटच हे सगळं सांगणार आहे. आता इकडे जानकी आणि ऋषिकेश सुद्धा तिसऱ्या राऊंडची प्रॅक्टिस करत आणि आता तिसरा दिवस उजाडतो. तिसऱ्या दिवशी होस्ट आता सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतात आणि आता ऑलरेडी हेच ठरलेलं असतं की काय होणार आहेत त्या स्पर्धा. ऐश्वर्या त्या माणसाला शोधत असते. आता ती त्या माणसाला गाठते आणि त्याला दम द्यायला लागते. अरे, आता कॉम्पिटिशन चालू होईल, तुझं काय आहे, तू का अजून इथे थांबलायस? 2 लाखाचा आत्ताच्या आत्ता मी इथे हिशोब करेन ना, सगळ्यांच्या समोर मी सगळं सांगून टाकेन. यावर तो म्हणतो, मॅडम अहो ऐका, मला जेवढं समजलंय तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्यात त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार ना. यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते, तू जास्त पाल्हाळ लावू नकोस, जे काही आहे ते लवकरात लवकर मला सांग. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतं तो, हे बघा, दोघांची कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणजे आता तुम्ही दोघं जण एकाच वेळेला या कॉम्पिटिशनमध्ये उतरणार. पण तिथे गेल्यावरती काय होणार आहे हे अजूनही मला कळले नाही. आता ऐश्वर्या चांगलीच चिडते. तुझं काय चाललंय? म्हणजे तू मला काही गोष्टी सांगणार आहेस की नाही? यावरती तो म्हणतो, मॅडम मी तुम्हाला तेच सांगतोय ना, मला कळतील तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता ऐश्वर्या चिडते आणि ऑन द स्पॉट तिथे काही गोंधळ झाला तर. यावर तो म्हणतो, नाही मॅडम, तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष ठेवा, मी तुम्हाला चिठ्ठी देईन. असं म्हटल्यावरती ऐश्वर्या कॉम्पिटिशनच्या इथे येते आणि ती आता जानकी आणि इकडे अवंतिका या दोघींना सांगायला लागते, करा करा, किती प्रयत्न करायचा तो करा, पण ही स्पर्धा मी जिंकणार आहे आणि काहीही झालं तरी तुमच्या दोघींच्या हातामध्ये काहीही लागणार नाहीये. यावरती सारंग आता त्या माणसाकडे सारखा सारखा बघत असतो. का हा अजून काही सांगत नाहीये? आणि अवंतिकाचं लक्ष सारखं ऐश्वर्या आणि सारंग या दोघांकडेच असतं. काहीतरी या दोघांचं शिजतंय, काहीतरी हे दोघं पण आपल्यापासून लपवतायत हे तिला सतत जाणवत असतं आणि त्यामुळे ती आता तिकडे तिकडे पाहत असते की नक्कीच काहीतरी चाललंय. पण हे सगळं चालू असताना नक्की काय चाललंय, त्या माणसाकडे हे का पाहतायत? सारखं सारखं आता तिथे असलेल्या त्या माणसाकडे हे दोघं जण इशारे करतायत. मग अवंतिका त्या माणसाकडे आणि आता ह्या दोघांकडे बरोबर लक्ष ठेवून असते. अवंतिकाला चान्स मिळाल्यावरती ती ऐश्वर्याचा पाठलाग करते. आता इकडे कॉम्पिटिशन सुरू होते, पण तोपर्यंत इकडे ऐश्वर्याला अजूनही पत्ता लागलेला नसतो की काय प्रश्न विचारणार आहेत, काय केलं जाणार आहे, नक्की काय होणार आहे. आणि मग ऐश्वर्या गडबडते. आता ऐश्वर्या तिकडून पळून जाण्याचं प्लॅनिंग करते आणि आता थोडाफार वेळ मिळावा यासाठी त्या माणसाला बोलवते. पण आता इकडे जानकी आणि ऋषिकेश यांना बोलवलं जातं स्टेजवरती आणि त्यांना काही प्रश्न विचारले जाणार असतात. पण ऐश्वर्या तिकडून जायला निघते तेव्हा तिला जानकी आणि ऋषिकेश अडवतात. जानकी ऋषिकेशने अडवल्यावरती मग आता ऐश्वर्या गडबडते आणि आता काय आहे तुमचं? यावरती ऐश्वर्या म्हणते, मला आता सोडा इथून. यावरती जानकी म्हणते, हो, तुला इथून सोडणारच आहे, पण त्याआधी माझ्या हातात काय लागलंय ती गोष्ट बघशील का? असं म्हणत आता इकडे जानकी तिला चिठ्ठी देते. ही ती चिठ्ठी असते जी चिठ्ठी आता त्या माणसाने तिच्यासाठी टाकून त्याच्यावरती प्रश्न टाकलेले असतात. मग जानकी सगळ्यांच्या येते आणि ती सांगते, मला काहीतरी सांगायचं आहे. यावरती आता इकडे सारंग म्हणतो, ऐश्वर्या काय झालं? ऐश्वर्या म्हणते, बघा, काही झालं तरी सुद्धा आता आपण काहीही बोलायचं नाहीये, काहीही कबूलच करायचं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता सारंग म्हणतो, हो, पण आपण कबूल केलं नाही म्हणून सत्य परिस्थिती बदलणार आहे का? जर आपल्यावरती प्रेशर आणलं तर? ऐश्वर्या म्हणते, शांत राहा, बोलले ना मी तुम्हाला जास्तच बोलायला लागते. आपण डिनाय करायचं की ही चिठ्ठी आमच्यासाठी नव्हती, आपण उलट ऋषिकेश जानकीलाच अडकवूया. सारंग म्हणतो, शक्य आहे हे? यावरती ऐश्वर्या म्हणते, का नाही शक्य? मग आता ही चिठ्ठी समोर आल्यावरती ऐश्वर्या नाटक करायला लागते आणि आता ऐश्वर्या सांगायला लागते, जानकी, रणदिवे, काय चिटिंग करताय? तुमच्या हातात काय आहे? चिठ्ठी आहे ना? असं म्हणत ती उलटा कांगा बघ. यावरती जानकी सांगायला लागते, हो, माझ्या हातात चिठ्ठी आहे. यावरती ऐश्वर्या म्हणते, बघितलं, तुम्हाला सगळ्यांना समजत नाहीये की यामध्ये ही जानकी जे काही करते ना, तिने आता कोणाला तरी खरेदी केलंय आणि आता हिच्या हातामध्ये प्रश्नांची चिठ्ठी आहे, जे प्रश्न हिला आणि हिच्या नवऱ्याला विचारण्यात येणारे आहेत. जानकी म्हणते, अच्छा, ही माझ्या प्रश्नांची चिठ्ठी आहे का?
बरं ठीक आहे, ही माझ्या प्रश्नांची चिठ्ठी असली तरी हे जजेसना किंवा आयोजकांना माहिती असेल ना, आयोजकांपर्यंत पोहोचलं असेल ना की ही माझ्या प्रश्नांची चिठ्ठी आहे. मग ठीक आहे, जाऊन बघूया की ही कुणाच्या प्रश्नांची चिठ्ठी आहे, असं म्हणत जानकीने उलटाच कांगावा केलेला असतो आणि आता ऐश्वर्या गडबडते. त्याच वेळेला आयोजक येत आणि काय झालं, काय गडबड चाललेली आहे असं विचारलं असता मग आता जानकी सांगायला लागते, ही चिठ्ठी मला सापडली. यावरती ऐश्वर्या म्हणते, ही चिठ्ठी आहे जानकी रणदिवे यांची. पण ह्या आता उलटा कांगावा करतात. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मग 2 नंबरची चिठ्ठी ही मी का घेईन? मला जर का चिठ्ठी घ्यायची तर 6 नंबरची घेईन ना. 2 नंबरची चिठ्ठी 2 नंबरच्या व्यक्तीशिवाय कुणालाही उपयोगी पडणार नाही. झालं. आता इकडे ऐश्वर्या गडबड आणि आता जजेस पण येतात आणि ते जानकीचं कौतुक करायला लागतात. स्मार्ट मूव्ह. म्हणजे आता 2 चिठ्ठ्या, या ज्या काही 2 नंबरची चिठ्ठी आहे ही फक्त आणि फक्त सारंग आणि ऐश्वर्या यांनाच उपयोगाला येणार. तुम्ही स्पर्धेचा खूप मोठा नियम मोडलेला आहे आणि त्यामुळे या स्पर्धेतून आता तुम्ही बाद होण्याच्या मार्गावरती आहात. आता ऐश्वर्या कशी बाद होणार पाहणं रंजक.